आपल्या किचनमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर गौरी गणपती विशेष आज आपण बघणार आहोत झटपट बनणारी 10 ते 15 मिनिटात बनणारी बटर चकली कशी करायची आणि साहित्य देखील अगदी कमी लागतं। त्यामुळे गौरी गणपतीच्या या सणामध्ये तुम्ही झटकीपट 15 ते 10 मिनिटांमध्ये ही चकली बनवू शकता। त्यासाठी बघा तांदळाचे इथे 2 कप पीठ आपण घेतलेले आहे। हे तांदूळ तुम्ही गिरणीवर दळून आणून त्याची पिठी वापरू शकता किंवा मग विकत जे पीठ मिळतं तांदळाचं तर ते 2 कप भरून एवढं पीठ मी इथे घेतलेलं आहे। तर आता आपण बटर चकली तयार करायला घेऊया। त्यासाठी पॅनमध्ये 2.5 वाटी किंवा 2.5 कप पाणी उकळून घेणार आहोत। 2 कप तांदळाची पिठी आहे त्यासाठी 2.5 कप पाणी आपल्याला इथे लागतं। ही बटर चकली खूप पटकन झटपट होते। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही ही तयार करू शकता। गौरी गणपतीच्या धावपळीमध्ये आपल्याला तेवढा फारसा वेळ नसतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी अगदी झटकीपट बनवू शकता। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूयात। पाणी उकळत असतानाच आपल्याला हे टाकायचं आहे। त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला इथे बटर टाकायचं आहे। मी या ठिकाणी विकतचं जे बटर मिळतं तर ते वापरलेलं आहे, अमूल बटर वापरलेलं आहे। अमूल बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण आपण टाकत असताना थोडंसं कमी टाकायचं, नाहीतर चकली खारट होऊ शकते। या ठिकाणी तुम्ही घरी बनवलेलं लोणी पण वापरू शकता, 2 टेबलस्पून। आता इथे आपल्याला अर्धा चमचा भरून भाजून घेतलेले जिरे टाकायचे आहेत। जिऱ्याऐवजी तुम्ही ओवा टाकू शकता किंवा काळे तेल टाकू शकता किंवा कलोंजी मिळते तर ती देखील तुम्ही हलकीशी भाजून टाकू शकता। आता बघा हे सगळं आपल्याला हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। बटर पण मेल्ट झालेलं आहे। बटर मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला तांदळाची पिठी या गरम उकळत्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे भरभर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी लाटणं पण वापरू शकता हे मिक्स करण्यासाठी। तर या ठिकाणी बघा तांदळाची पिठी अशा प्रकारे आपल्याला भरभर मिक्स करून घ्यायची आहे। आता हे अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण हे पीठ काढून घेणार आहोत। आता आपले हात जे आहेत तर गार पाण्यामध्ये थोडेसे बुडवून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पाण्याचा हात थोडासा लावत तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता। हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट पण मळायचं नाही, खूप पातळ पण करायचं नाही, अगदी खूप जास्त पाण्याचं प्रमाण पण यामध्ये वाढेल एवढं पाणी लावायचं नाही। कारण खूप जर पातळ झालं, सैल झालं हे पीठ तर चकली पाडता येणार नाही आणि घट्ट पीठ झालं तर चकलीचा आकार बिघडू शकतो। तेलामध्ये टाकताच ती चकली विरघळू शकते। त्यामुळे आपल्याला जास्त घट्ट पण हे पीठ करायचं नाही, जास्त सैल पण करायचं नाही। अगदी मध्यम असं आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे जेणेकरून चकली पण आपली चांगली आकाराला आली पाहिजे आणि ती विरघळली पण नाही पाहिजे तेलामध्ये। तर अशा प्रकारे जर घट्ट वाटलं पीठ खूप तर तुम्ही हलकासा पाण्याचा हात लावू शकता। तर बघा अशा पद्धतीने मी हे मळून घेतलेलं आहे पीठ। आता त्यानंतर सगळ्यात शेवटी तेलाचा थोडासा हात लावायचा, म्हणजे 1 चमचा भरून तेल मी हाताला लावून घेतलेलं आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं तेल आपल्याला या पिठाच्या गोळ्यावर लावून घ्यायचं आहे आणि असं मळून घ्यायचं आहे हे पीठ, म्हणजे छान असा मऊसर गोळा तयार होतो। बघा हा गोळा तयार आहे आणि अगदी किंचित तेल मी या पिठाच्या गोळ्याला लावून घेतलेलं आहे। चकली करण्यासाठी हे पीठ तयार आहे। आता बटर चकली करत असताना आपल्याला लगेचच पीठ मळून झाल्यानंतर चकली करून घ्यायची आहे आणि बटरचं प्रमाण खूप जास्त
टाकायचं नाही किंवा खूप जास्त बटर टाकायचं नाही, यामुळे चकली तेलामध्ये विरघळू शकते. अगदी प्रमाणामध्येच आपल्याला बटर टाकायचं आहे. आता इथे बघा हा सोऱ्या घेतलेला आहे, त्याला तेल किंवा मग तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 2 चमचेच बटर इथे वापरायचं आहे. आता बघा याला तेल लावून घेतलंय मी. आता पिठाचा गोळा घेऊया. थोडासा तो आपल्याला असा मळून घ्यायचा, जेव्हा आपण सोऱ्यामध्ये पीठ टाकणार आहोत तेव्हा, म्हणजे छान एकजीव होतो तो. आता गोळा घ्यायचा असा पिठाचा, तो छान असा आपल्याला गोल करून घ्यायचा. हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावा, म्हणजे पीठ हाताला चिकटणार नाही. आणि अशा प्रकारे आपण आता हा सोऱ्यामध्ये टाकूया पिठाचा गोळा. चकलीची जी स्टारची रिंग असते ती आपल्याला टाकायची आहे आणि याने चकली आपल्याला सोडायची आहे. तर इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, म्हणजे पटकन आपल्याला चकली उचलता येते आणि तेलामध्ये सोडता येते. तुमच्याकडे जर असा बटर पेपर असेल तर तो तुम्ही वापरू शकता, किंवा छोट्या छोट्या डिश असतात त्यावर तुम्ही चकली पाडून नंतर त्याने उचलली तरीही चालेल. आता इथे तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त तापवून पण घ्यायचं नाही, नाहीतर चकली सोडल्याबरोबर ती करपते, आतून कच्ची राहते. म्हणून अगदी मध्यम आचेवर तेल तापलेलं हवं, याची काळजी घ्या. आणि खूप थंड पण तेल नसावं. खूप थंड तेल असेल तर चकली तळली जात नाही, तिथे त्याचे तुकडे पडतात. म्हणून तेल पण अगदी व्यवस्थित तापलेलं असावं चकली तळत असताना. तर आता बघा या ठिकाणी आपण जी चकली आहे ती तेलामध्ये सोडून घेऊयात. तेल मध्यम आचेवर असं तापलेलं आहे. आता कढई इथे छोटी आहे, त्यामुळे 2च चकल्या मी सोडत आहे. खूप जास्त चकल्यांची गर्दी करायची नाही. एका वेळेला 2 किंवा 3च चकल्या आपल्याला तळायच्यात, म्हणजे त्या छान अशा तळल्या जातात. आणि ही चकली आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायची आहे. खूप जास्त फास्ट आचेवर किंवा मग मोठ्या आचेवर जर तळली तर आतून चकली कच्ची राहते आणि मुख्य म्हणजे ती नरम पडते. त्यामुळे चकली तळत असताना आपल्याला मंद आचेवर तळायचे आहे. असे हे बुडबुडे थोडेसे कमी झाले की ही चकली पलटून घ्यायची आहे आपल्याला. आणि पुन्हा दुसरी बाजू पण मंद आचेवरच तळत राहायची आहे. आणि जेव्हा पूर्णपणे तेलाचे बुडबुडे थांबतात तेव्हा म्हणायचं आपली चकली छान अशी तळली गेलेली आहे. आणि चकलीचा कलर पण हलकासा गोल्डन असा व्हायला लागतो. बघू शकता तुम्ही इथे हलकासा गोल्डन सोनेरी कलर बटर चकलीला येतो, तेव्हा आपण तेलातून ही चकली काढायची. तर या ठिकाणी बघा अशाच पद्धतीने मी सगळ्या या बटर चकल्या तळून घेतलेल्या आहे. अगदी क्रिस्पी कुरकुरीत छान अशा झालेल्या आहेत. चकल्या थंड झाल्यानंतर बंद डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. गरम असतानाच त्या हवाबंद डब्यामध्ये भरल्या तर त्या नरम पडतात. त्यामुळे चांगल्या थंड होऊ द्यात आणि नंतर त्या डब्यामध्ये भरून ठेवा. अगदी या महिनाभर चकल्या टिकतात आणि चवीला अतिशय छान लागतात. आणि विशेष म्हणजे 15 ते 20 मिनिटामध्ये झटकीपट होतात. साहित्य कमी लागतं. या गौरी गणपतीला तुम्ही देखील अशा झटकीपट बनणाऱ्या बटर चकल्या बनवून बघा. आणि या बटर चकल्या कशा झालेल्या, तुमच्या मुलांना घरच्यांना या बटर चकल्या आवडल्या का हे पण सांगायला विसरू नका. रेसिपीला नक्की लाईक करायचं आहे, त्याचबरोबर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.